पालघर जिल्हा नियोजन समिती बैठक तब्बल 2 तासांनी सुरू झाली। वाहतूक कोंडीमुळे स्वतः पालकमंत्री वाहतूक कोंडीत अडकले तर आमदार विलास तरेही वाहतूक कोंडीमुळे येऊ शकले नाही। त्यामुळे मंत्री महोदयांची हालत असेल तर सर्वसामान्यांचे काय? आजचा 5वा दिवस आहे, मात्र वाहतूक कोंडी मात्र सुटता सुटेना। त्यामुळे पालकमंत्री गणेश नाईक साहेब राष्ट्रीय महामार्ग मदत पोलीस प्रशासनाला वारंवार सूचना देऊन कंटाळले आणि त्यांनी आपण सर्व जबाबदार आहोत असे विधान यावेळी केले। समुद्रमार्गे रोरोच्या मदतीने पालकमंत्री जिल्हाधिकारी नियोजन समितीमध्ये अखेर पोहोचले। पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल 799 कोटी रुपयांचा वार्षिक विकास आराखडा निश्चित करण्यात आला आहे। ही बैठक वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। बैठकीस आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, आमदार स्नेहा दुबे पंडित, आमदार विनोद निकोले, आमदार दौलत दरोडा आणि आमदार शांताराम मोरे उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, वसई विरार मनपा आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतेश देशमुख आणि जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे यांसह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत आदिवासी घटकांसाठी 410 कोटी, सर्वसाधारण घटकासाठी 375 कोटी आणि विशेष घटकांसाठी 14 कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला। 7 मंदिरांना गालतरे सदानंद महाराज देवस्थान, पद्मनाभम स्वामी मंदिर, शीतलादेवी शिव मंदिर, घातेस मंदिर आणि चंडिका देवी मंदिर क वर्ग तीर्थक्षेत्र यात्रास्थळाचा दर्जा मिळणार आहे। पालघरच्या विकासाचा आराखडा निश्चित करत 25 ऑक्टोबरपर्यंत सर्व विभागांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडून दिले गेले। आज जी परिस्थिती उद्भवलेली आहे ती मिसमॅनेजमेंटचा प्रकार म्हणून हायवे अथॉरिटी कंट्रोल करणारी जी पोलीस यंत्रणा आहे त्यांच्याशी मी सुसंवाद केला। त्यांचं म्हणणे काय, ज्या गोष्टी ज्या चुकीच्या त्या आम्ही दुरुस्त करतो। जे रस्त्याचं निर्माण करणारी जी कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना सांगितलं आता काही ठिकाणी ब्रिज तयार झाल्याने बाजूनी रस्ता केलेला आहे, तो रस्ता मजबूत करा जेणेकरून मंद गती झाली की लगेच वाहतूक मंदावते आणि ट्रॅफिक जाम होते। आज कोणाला दोष न देता भविष्य काळामध्ये जनतेला चांगल्या प्रकारच्या सोयी सुखी मिळतील याकरता सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर वाहतुकीत कोंडीत सापडला म्हणून मृत्यू झाल्याची पण आपण बातम्या ऐकलेल्या आहेत। आता खरं म्हणजे मी विरार वसई महापालिकेला सूचना देतो की त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट जर का त्या ठिकाणी खरोखरच असं पुन्हा जर घटना घडली तर वयोवृद्ध लोक किंवा महिला वर्ग त्यांची ती अडचण होणार नाही याच्याकरता सूचना देण्यात आली। तर तुम्ही म्हणाल मिसमॅनेजमेंट झालेलं आहे, पण ह्याच्या अगोदर गावीसाहेब खासदार होते, आताचे खासदार, अगोदरचे जिल्हाधिकारी, आताचे जिल्हाधिकारी यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना या मुद्द्यावर पहिल्यावर घेतलेला आहे, तरीही हा प्रश्न अजूनही सॉल्व्ह नाही होत। मग आपण काय कारवाई करणार आहे? नाही, आज तुम्ही सगळे होतात, मी कोणाच्या स्टिकर कोणाला लावतात, दोषी सगळे आपण सगळे की आपण वेळीच त्या गोष्टीवर लक्ष न घातल्यामुळे या गोष्टी उद्भवलेल्या आहेत। भविष्य काळामध्ये सर्व अधिकारी वर्गाने आम्ही लक्ष घालू आणि भविष्य काळात लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊ असं आश्वासन केलं आणि मी समाधानी। याबाबत मुख्य जो मुद्दा आहे तो ह्या रस्त्याच्या दर्जाच्या बाबतीत आहे। म्हणजे लोक असं म्हणतात की सर्वांचं आमच्याकडे सर्वांचं म्हणणं आहे की पूर्वीचा रस्ता बरा होता पण 600 कोटी खर्च करून रस्ता बिघडवलाय। एकूण दर्जाच्या बाबतीत आपण काही आपल्याला मी ऑन द कॉन्ट्री अथॉरिटीला असं म्हटलेलं आहे की रस्ता हस्तांतरण करताना त्या रस्त्याचा दर्जा निश्चितपणे पारखून बघा। जर का त्या ठिकाणी जर कमतरता असतील तर तो तेवढा रस्ता पुन्हा पुनर्निर्माण करायला लावा। आणि माननीय जिल्हाधिकारी महोदया जाखड मॅडम, त्याचबरोबर पोलीसचे SP देशमुख साहेब, पलीकडचे DCP या सगळ्यांनाच मी सूचित केलेलं आहे की जेणेकरून जनतेला आनंद देण्याच्या वार्ता तुम्ही करा। सर तुम्ही नेहमी म्हणता मी तर सगळ्या इंडस्ट्री एरियामध्ये पोल्युशन, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि नॉईज पोल्युशन याच्यावर नियंत्रण करायला सांगितले आणि जे लोक नियमाचं पालन करीत नाहीत त्या
लोकांचा धर्म कुठला, जात कुठली, भाषा कुठली आणि पक्ष पण कुठला याची पर्वा करायची नाही असं मी मॅडमना सांगितलेलं आहे. आणि त्या पद्धतीने काही कारवाई केल्या. काही लोक माझ्याकडे तक्रारी करायला आले की आमच्यावर अन्याय झाले. पण अन्याय तुमच्यावर का झाला तुम्ही दाखवा मला. जर तुम्ही जर सध्या नियमाचं पालन केलं असेल तर तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही आम्ही. आणि आपण SP साहेबांना सांगितलेलं आहे की मग त्या ट्रॅफिकच्या की पूर्वी ज्याला मी स्वतः ड्रायव्हिंग करत होतो त्याला हेवी गाड्या लेफ्ट ओव्हरटेक करण्यामध्ये आणि फास्ट जाणाऱ्या राईट, तर तो जी नियमावली बदलली माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईकजींना पण बोललो की बाबा म्हटलं का तुम्ही का नियम बदललाय का, म्हटलं याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे. लोकांना दररोज तसा त्रास होतोय. एक दिवसाचं असं कोणीच सहन करेल. दररोजचं झालंय म्हटल्यानंतर लोक पॅनिक होते आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने याच्यातून बात करू. मला विश्वास आहे याच्यात सुधारणा होईल.